श्री हरी नमस्कार. खूप वर्षांनी आपण भेटत आहोत आणि बिनवाईल माझे जे पॉडकास्ट आले त्याकरता तुम्ही जो भरभरून रिस्पॉन्स दिला, अभिनंदन केलं माझं, त्याकरता खूप खूप धन्यवाद. आणि त्याच वेळेला बऱ्याच जणांनी परत एक रिक्वेस्ट टाकली की गोष्टीची गोष्ट परत सुरू करा जी बंद आहे. मध्यंतरी बराच काळ क्रियायोगाची धावपळ, वेगवेगळी शिबिरं ह्याच्यामध्ये गेला. पण ह्या नवीन वर्षाचा उपक्रम आणि तुमच्या विनंतीला मान देऊन परत सुरू करत आहे. गोष्टीची गोष्ट अपेक्षा आहे की पूर्वीप्रमाणेच तुम्ही आता देखील माझी गोष्टीची गोष्ट तुम्हाला आवडेल आणि तुम्ही त्याच्यावरती नक्की मला तुमची मतं सांगाल किंवा आवडलं नाही आवडलं आहे. तर सुरू करूया. ह्या वर्षीची पहिली गोष्ट आहे जी आहे आपली जी वृत्ती आहे चालढकल करण्याची त्याच्यावरती. तर एक माणूस असतो जो शांतपणे जीवन जगत असतो, ज्याच्या आयुष्यामध्ये कसलीही घाई नाही, कसलीही गडबड नाही, उद्याची चिंता नाही. अशा प्रकारे त्याच्या मनाला जसं येईल तसं शांतपणे आयुष्य जगत असतो. पण आयुष्य जगत असताना असं जगू नाही शकत, कारण आपली काही कर्तव्य असतात हे आपल्याला पार पाडावीच लागतात. तर त्याची बायको त्याच्या ह्या स्वभावाला खूप कंटाळलेली असते. ती दरवेळेला सांगत असते की संसार जर करायचा असेल तर तुम्हाला काम करावं लागणार, घरामध्ये पैसे आणावे लागणार, त्याच्याशिवाय संसार होऊ नाही शकत. मी एकटेच फक्त कष्ट करून संसार नाही करू शकत, तुमचा देखील हातभार खूप खूप गरजेचा आहे. पण तो मात्र आपल्याच विचारांमध्ये, आपल्याच त्या वृत्तीमध्ये शांतपणे राहायचं, झोपून राहायचं, काही काम करायचं नाही. शेवटी ती एकदा म्हणते की काय करू की जेणेकरून ह्याचा हा स्वभाव बदलेल, हा कष्ट करायला लागेल, चार पैसे घरामध्ये घेऊन येईल. आणि असं ती विचार करत असताना तिला राजाची दवंडी ऐकू येते की ज्यामध्ये राजाने दरबार भरवलेला असतो आणि सांगितलं असतं की ज्या कोणाला काही त्रास आहे किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत तर दरबार भरणार आहेत, तुम्ही दरबारामध्ये या आणि तुमचे जे काही त्रास आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते राजाला सांगा, जेणेकरून राजा त्याच्यावरती लक्ष घालेल आणि तुमचे ते त्रास किंवा ते प्रॉब्लेम्स दूर करेल. तर ती म्हणते ही चांगली संधी चालून आली आपल्याकडे, तर आपण जाऊया आपल्या नवऱ्याला बरोबर घेऊन. आणि मग ती स्त्री जी आहे ती आपल्या नवऱ्याशी बोलते आणि त्याला सांगते की आपण ह्याच्यावरती काहीतरी उपाय करूया, तुझ्या ह्या स्वभावावरती, किंवा काहीतरी राजाकडनं आपल्याला मदत होईल जेणेकरून पुढे आपला व्यवस्थित संसार चालू राहील. कारण एक दिवस जेवणार, एक दिवस नाही जेवणार, पैसे मिळतील त्याच वेळेला सगळं काही घरामध्ये सामान येत आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत, तर आपण जाऊया. तर तो म्हणतो की आधी की नाही, कशाला जायला पाहिजे, बघू कधीतरी, नंतर जाऊ, आत्ताच काय जायचं अडलंय का. परत त्याचा तो स्वभाव जो आहे चालढकल करण्याचा, हा परत तो त्या स्वभावानुसार बोलायला लागतो. पण ती ह्यावेळेला अशी जिद्दीला पेटते. ती म्हणते नाही, काही झालं तरी हा स्वभाव बदलला पाहिजे आणि ह्याच्यावरती काहीतरी उपाय हा केला पाहिजे. पण ती त्याला खूप विनवण्या करते, त्याला समजावते. मग तो म्हणतो बरं ठीक आहे, चल मी येतो तुझ्या बरोबर ह्या वेळेला राजदरबारामध्ये. आणि ज्या दिवशी तो राजदरबार असतो त्या दिवशी ती स्त्री आणि तिचा नवरा दोघे जण त्या राजदरबारामध्ये जातात. तिथे बरीच गर्दी असते, गावामधले बरेच लोक तिथे आलेले असतात. काही ना काही त्यांचे प्रॉब्लेम्स, काही ना काही त्यांना जी मदत हवी असेल, सगळे जण राजाशी बोलत असतात, त्याला सांगत असतात, त्याच्याकडनं मदत मागत असतात. आणि राजाचे जे मदतनीस आहेत ते सगळं लिहून घेत असतात की कोणाकरता काय सोल्युशन आहे वगैरे. असं करत करत या स्त्रीचा आणि तिच्या नवऱ्याचा नंबर येतो. तर राजा विचारतो की काय तुला मदत हवी आहे माझ्याकडून. मग ती सांगते की माझ्या पतीचा असा स्वभाव आहे की तो काहीही काम करत नाही, त्याला काम सांगितलं तर तो फक्त हो म्हणतो आणि परत तो चालढकल करतो. आणि तो त्या बाबतीत त्याला कसली उदासीनताही देखील नाही. त्याला असं वाटतं ठीक आहे, नाही झालं तर काय झालं, पण मला एकटीलाच फक्त काम करावं लागतं, त्यामुळे मी रोज आम्हाला जेवायला मिळेलच याची खात्री नाहीये. तर तो म्हणतो बरं ठीक आहे, काही हरकत नाही, याच्यावरती खूप चांगला उपाय आहे. तर ती म्हणाले की तुम्ही म्हणजे हा उपाय सांगा आम्हाला, जेणेकरून आम्ही ह्या संकटामधनंच बाहेर येऊ. कारण रोज मी एकटी किती धावपळ करणार आणि किती एकटी पैसे कमवणार. तर राजा म्हणतो बरं ठीक आहे, काही हरकत नाही.
नंतर मग राजा म्हणतो तिच्या नवऱ्याला की तुझ्याकरता एक संधी आहे. जे राजवैभव जे आहे ज्या ठिकाणी त्याला खूप मोठा दरवाजा आहे आणि कुलूप आहे, पण मी ते फक्त आणि फक्त मी ते कुलूप उघडणार आहे तुझ्याकरता, आणि तो दरवाजा पण मी सताड उघडा टाकणार आहे. तू यायचं आहेस आणि त्याच्यातलं तुला जेवढं हवं तेवढं सोनं किंवा त्याच्यानंतर सोन्याच्या मोहरा, चांदी, रूप, रत्न, जे जे तुला हवं आणि जेवढं तुला हवंय ना ते तू घे आणि घरी जा. पण त्याच्याकरता आहे की नाही एकच अट आहे, हे की नाही तुला फक्त संध्याकाळी राजवाड्याचे दरवाजे बंद व्हायचे आणि तुला करायचंय. स्त्रीला आनंद होतो की एवढी मोठी संधी दिली राजाने आणि पूर्ण राजवैभवाचे दरवाजे आपल्याकरता उघडे होणार आहेत, जेणेकरून जर हा गेला आणि ह्याने सगळं आणलं तर आपलं आयुष्यभराचं जी गरिबी आहे किंवा ज्या आपण हाल अपेष्टा सहन करतो त्या संपून जातील. तर तिला आनंद होतो, तिचे डोळे दिपतात आणि तिच्या डोक्यामध्ये सुरू होतं की काय काय करू शकतो आपण. आणि ती राजाचे आभार मानते आणि नवऱ्याला सांगते, बघा तुमच्याकरता राजाने खूप मोठी संधी दिलेली आहे आणि उद्या तुम्ही जायचं आहे. उद्या फक्त आणि फक्त आपल्याकरता ते दरवाजे आहेत राजवैभवाचे ज्या एका खोलीमध्ये आहेत ते उघडणार आहेत. तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला ते घेऊन यायचंय, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाहीये. एवढं सोपं आहे, हे सहज कोणाला नाही मिळत. तर तो असं तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे, आणि त्याच्यावरती अजून तो जास्त काही रिप्लाय देत नाही. आणि रात्री ही स्त्री मात्र आनंदित होऊन एका स्वप्नाच्या दुनियेमध्ये अशी झोपते की काय काय घडू शकतं. पण हा जो तिचा नवरा जो आहे तो शांतपणाने झोपतो. त्याच्या मनामध्ये कसलीच चलबिचल नाही की अरे उद्या आपल्याला काहीतरी मोठं मिळणार आहे, हा विचारही त्याच्या मनामध्ये नाही. पहाट होते आणि ही स्त्री लगेच उठते. तिला ती अतिशय एक्साइटमेंट असते तिची, कधी होणार कधी होणार, अरे हा जर लवकर गेला तर लवकर तेवढे पैसे मिळतील, त्या मोहरा मिळतील, ते चांदी रूप सोनं जे जे आहे ते आपल्याला मिळेल. आणि ती त्या आनंदामध्ये आणि त्या एक्साइटमेंटमध्ये नवऱ्याला उठवते आणि सांगते की उठा लवकर लवकर उठा, आवरा आणि जा तुम्ही, सूर्योदय झालेला आहे. तर तो तिच्याकडे बघतो आणि म्हणतो हा आत्ताच तर सूर्योदय झालाय ना, ठीक आहे मी जरा थोडा वेळ अजून झोपतो आणि मग मी जातो. तर मग ती म्हणते की जाऊ दे ठीक आहे, ह्याची एवढी सवय आहे आता काय एका दिवसात तर नाहीच बदलणार, आपण थोडं धीराने घेऊया, तर त्याच्या कलाकलाने घेऊया आणि त्याला काही झालं तरी सूर्यास्ताच्या आधी आपण पाठवूया. आणि मग परत ती थोड्या वेळानंतर 1.5-2 तासानंतर परत उठवते की उठा आता, न्याहारी करून घ्या, स्वतःचा आवरा आणि लवकर लवकर जाऊन या, म्हणजे तुम्ही जाणार येणार ह्याच्यामध्ये परत वेळ नको जायला. आणि त्या थोड्या वेळात परत आता जेवणाची वेळ येईल, दुपार होऊन जाईल. तर तो म्हणतो हा जाईल ना, त्याच्याकरता तू एवढं कशाला हे करते, तू एक काम कर, तू माझी न्याहारी वगैरे तयार कर आणि मी न्याहारी करतो, स्वतःचा आवरतो आणि जातो, तू नको काळजी करू, मी त्या जेवणाच्या वेळेपर्यंत जाईन आणि लवकर जाऊन लवकर ते सगळं काही घेऊन येईन. तिला आनंद होतो ते हा चला आज हा तयार तरी झाला की आपण जातोय आणि घेऊन येतोय हा म्हणतोय. आणि मग ती त्याला न्याहारी वगैरे देते, त्याला जरा आपण म्हणतो ना लाड वगैरे असं सगळे करते की जा आणि ते घेऊन ये. मग हा काय करतो, न्याहारी करतो, त्याची आवडीची न्याहारी त्या बाईने केलेली असते, तो खातो वगैरे आनंदित होतो की अरे आज खूप दिवसांनी एवढी छान न्याहारी करायला मिळाली आपल्याला. आणि तो बायकोचं कौतुक करतो की खूप दिवसांनी तू एवढं छानपैकी न्याहारी तयार केलीस, मी खाल्ली आणि आता ना मला जरा आळस आलाय. तर ती म्हणते आता कुठे आळस तुम्हाला आला, आता तुम्हाला जायचंय. तर नाही अगं फक्त 5 मिनिटं जरा मी असे डोळे मिटतो आणि मी लगेच जातो. तर ती त्याला खूप समजावते की तू आल्यानंतर झोप वगैरे आणि नंतर आपण हे करूया, तू जाऊन घेऊन तरी आधी ते. पण तो नाही नाही 5 मिनिटं मला जरा जरा असं पडू दे आणि मग मी जातो, आणि दुपार व्हायच्या आत मी जाऊन ते सगळं करून येतो. मग ते म्हणते बरं ठीक आहे आता जाऊ दे, हा काय म्हणतो त्याप्रमाणे. आणि मग ती त्याला म्हणते बरं ठीक आहे 5 मिनिटच तुम्ही जरा आराम करा, तोपर्यंत मी माझी कामं आटपते. आणि हा परत 5 मिनिटाकरता परत झोपतो. पण ती 5 मिनिटं करता झोपतो पण दुपार होऊन जाते.
ही स्त्री आपली कामं करून येते तर ती बघते जेवायची वेळ टळून गेलेली आहे आणि दुपार झालेली आहे आणि आता कसं होणार ह्या विचाराने ती एकदम घाबरते आणि ती त्याला परत उठवायला लागते आणि ह्या वेळेला मात्र ती जरा चिडते. ते सांगते उठा उठा करून, तुम्हाला अजून समजत नाही, तुम्ही गेला नाहीत वगैरे. आणि तो तिचा आपण म्हणतो ना रुद्र अवतार, तो पाहून तो म्हणतो नाही आता तर आपल्याला जावंच लागणार. पण तो परत तरी पण म्हणतो की थांब जरा, मला जरा जेवायला दे, मग मी जातो. तर ती म्हणते नाही, आता तुम्हाला जेवायलाच नाही मिळणार, आता आधी तुम्हाला जावं लागणार, तुम्ही जाऊन या, ते सगळं घेऊन या, तेव्हाच मी तुम्हाला जेवायला देणार. मग त्याला कळतं की आता आपला नाईलाज आहे, आता जर आपण ऐकलं नाही तर मात्र काही करू शकते आपली बायको, त्यापेक्षा आपण आता निघूया. आणि तो म्हणतो बरं ठीक आहे मी निघतो. आणि मग रस्त्यामधनं जाताना थोडं त्याला काहीतरी खाण्याकरता म्हणून ती असं बांधून देते, पाणी देते आणि सांगते जा. तो निघतो घरातनं, निघतो, चालतोय इकडनं तिकडनं रस्त्याने. तरी पण रस्त्याने चालताना त्याच्या मनामध्ये तेच चालू असतं की कशाला जायचंय, काय होतं, काय फरक पडतोय, असे त्याचे विचार चालूच असतात. चालता चालता दमतो. तो म्हणतो की ठीक आहे, आता कुठे किती दूर राहिलंय, अच्छा एवढ्याच कोसावरती राजवाडा राहिलाय आणि आता इथे मस्त छानपैकी सावली आहे, आपण ह्या मोठ्या झाडाखाली बसूया, तिने जे आपल्याला थोडं खायला दिलं ते खाऊया, पाणी पिऊया आणि निघूया. आणि परत तो त्या झाडाखाली बसतो शांत असा मस्तपैकी. तिथे पूर्ण गार वारा सुटलेला असतो, मोठी सावली असते आणि तो म्हणतो की आपण हे खाऊन आता निघायचं. मग तिने जे बायकोने दिलेलं असतं ते परत तो खातो, पाणी वगैरे पितो. पाणी प्यायल्यानंतर तो म्हणतो थोडं पडूया का आपण, आणि मग लगेच 5 मिनिटामध्ये आपण निघून जाऊया, आता काय एवढ्याच अर्ध्या एका कोसावरतीच राहिलेलं आहे. आणि तो परत ते झोपतो. झोपल्यानंतर परत तो एकदा कूस बदलतो आणि म्हणतो की नाही, अजून सूर्य दिसतोय, अजून वेळ आहे सूर्यास्त व्हायला, जरा परत 5 मिनिटं आपण झोपूया. आणि काय जवळच तर आहे आता राजवाडा, पटकन जाऊ, पटकन ते घेऊ आणि निघून येऊ, तोपर्यंत सूर्यास्त काही होणार नाही. आणि ह्या विचाराने तो परत झोपतो कूस बदलून. आणि कूस बदलून झोपतो, थोड्या वेळानंतर उठतो. मग त्याला कळतं की अरे नाही, सूर्य आता हळूहळू सूर्यास्ताच्या दिशेने खाली खाली जायला लागलेला आहे. मग तो पटकन उठतो आणि पळत सुटतो. पण पळता पळता होतं काय, त्याची व्हायला लागते दमछाक आणि त्याचा पळण्याचा स्पीड किंवा ती गती जी आहे ती कमी व्हायला लागते. आणि पळत 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 तो जातो तिथे आणि बघतो लग्न की नाही, अरे आई दरवाजा उघडाय, म्हणजे अजून सूर्यास्त नाही झालाय, आता आपण पटकन आतमध्ये जाऊया आणि ते सगळं घेऊन येऊया. आणि त्याच्या मनामध्ये भाव येतो की बघ, एवढं सगळं मी केलं तरी पण मला जसं हवं तसंच सगळं घडतंय. आणि त्या दिमाखामध्ये परत तो पळायला लागतो. आणि जसा तो त्या राजवाड्याच्या दरवाजा इथे पोचतो, एक पाऊल टाकणार तेवढाच सूर्यास्त होतो आणि जे दरवाजावरती पहारेकरी असतात ते दरवाजा लावून घेतात राजवाड्याचा. तर तो त्यांना खूप विनंती करतो, म्हणे बघा मी इथेच तर आलोय, आत्ताच तर सूर्यास्त झालेला आहे. तर ते म्हणतात नाही, तुला जो नियम दिला होता की सूर्यास्ताच्या आधी तुला यायचं होतं आणि हे सगळं घ्यायचं होतं, तुला जेवढं हवं तेवढं, पण तू सूर्यास्त व्हायच्या आधी आलेलाच नाहीये. सूर्यास्ताच्याच वेळेला त्या तू दरवाजाच्या इथे आहेस आणि तू आलास आणि इथे सूर्यास्त झाला आहे, त्यामुळे दरवाजे हे उघडणार नाहीत आणि तुला ह्याच्यातलं जे राजवैभव आहे तुझ्याकरता जे महाराजांनी सांगितलं होतं केमजा, तर ते तुला नाही मिळणार. आणि मग तो खजील होतो, त्याला दुःख होतं आणि मग परत तो मान खाली घालून घरी येतो. आणि साहजिकच आहे, बायकोला पण दुःख होतं, राग येतो त्याच्या ह्या स्वभावाचा आणि वाईटही वाटतं. असं हे आपल्याबरोबर देखील होतं. आपल्या आयुष्यामध्ये पण अशा बऱ्याच संधी येत असतात की ज्या आपल्या आपल्याकरता टर्निंग पॉइंट असतात. पण आपण त्या संधीचं सोनं नाही करत किंवा ती आपल्याकरता संधी आहे छानपैकी चालून आलेली, हे आपण जाणत नाही, समजून घेत नाही. आणि आपली ही जी वृत्ती आहे चालढकल, आत्ता नाही, नंतर करूया, थांब थोड्या वेळानंतर करूया, थांब आता कशाला पाहिजे, काय घाई आहे,
आज नाही उद्या करू, उद्या आल्यावरती उद्या तर कधी येतच नाही, पण आपल्या लेखी जो उद्या उद्या येतो तिथे त्या दिवशी पण आपण तेच म्हणतो की नाही थांब उद्या करूया, थांब जरा, कुठे काय, ठीक आहे ना, करेन ना, असं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये चालढकल करत असतो. आणि त्यावेळेला आपण हे नाही समजून घेत की ह्याच्यामध्ये आपलं स्वतःचं नुकसान आहे. कारण संधी सारखी सारखी नाही येत. आपल्याला ती संधी ओळखायला पाहिजे. आपला हा चालढकल करण्याचा जो स्वभाव आहे, हा स्वभाव बदलायला पाहिजे. कारण गेलेली वेळ ही परत कधीच येत नाही. त्याच्यानंतर तुम्ही कितीही विचार करा की अरे हे असं व्हायला हवं होतं, हे असं घडायला हवं होतं, पण वेळ हातातून निघून गेली आहे. आणि आता मात्र तुम्ही ती संधी परत आणू शकत नाहीत किंवा परत तुम्ही स्वतःला बदलू शकत नाही आणि बदलायचा प्रयत्न करून ती घटना परत रिक्रिएट करू शकत नाही. त्यामुळे विचार करा, स्वतःला तपासा की खरंच आपला पण स्वभाव असा आहे का, आपण गोष्टी पुढे ढकलतोय का, आपल्याला संधी दिसतायत मिळतायत पण आपण त्याच्यावरती विचार नाही करत. तर आशा करते की तुम्हाला ही गोष्ट खूप आवडली असेल. मला नक्की रिप्लाय करा, कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला गोष्ट आवडली की नाही. आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येत आहे. त्याचबरोबर क्रियायोगाचे पॉडकास्ट देखील मी आता पोस्ट करणार आहे, तेही पहा आणि सांगा की कशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यामध्ये काही सुधारणा हव्या असतील तर. परत भेटूया आपण. तोपर्यंत श्रीहरी.